नमस्कार. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि टेस्टी स्ट्रीट स्टाईल आलू टिक्की फ्रँकी. फ्रँकी बनवताना एका गोष्टीचं मात्र लक्षात ठेवायचं आहे की जी फ्रँकीची पोळी आहे ती पोळी मात्र खूप पातळ, नरम आणि ट्रान्सपरंट झाली पाहिजे. हे मेन घटक आहे आपल्या फ्रँकीचं. उकडून ठेवलेले बटाटे किसून घेते मी. तुम्ही मॅश सुद्धा करू शकता, पण बटाटे किसले की त्यात गाठी राहत नाही. बटाटा पूर्ण किसून झालेला आहे. इथं मी कणिक सुद्धा कालवून ठेवली आहे. यात अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ पण घेऊ शकता किंवा पूर्ण मैदा सुद्धा घेऊ शकता. एक हिरवी मिरची आहे बारीक चिरले, कॅप्सिकम, गाजर आणि बीटरूट आहे. बीटरूट मी किसून घेतलेलं आहे. कॅप्सिकम आणि कॅरेट मी बारीक चिरलेलं आहे. हिरवी चटणी आहे. यात कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, थोडीशी शेव आणि लिंबू आहे आणि चवीपुरतं मीठ. हे चीज सॉस आहे. हे मी घरीच बनवलेलं आहे. कढईत तेल तापवायला ठेवलेलं आहे. तेल तापलं की ह्यात मी सगळे मसाले परतून घेते. जिरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची. आता हे सगळं मिक्स करून यात जो उकडून किसलेला बटाटा आहे तो घालून घ्यायचा आहे. एक चमचा तिखट आणि चवीपुरतं मीठ. आता हे सगळं मिक्स करून घेऊन आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तिखट आणि मीठ आपल्या टेस्टच्या हिशोबाने घालायचं आहे. तुम्ही यात आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. मी लिंबू पिळणार आहे म्हणून मी आमचूर पावडर घालत नाही आहे यात. हे रेडी आहे. गॅस बंद करते मी. सारण एका प्लेटमध्ये काढून मी थोडंसं हे गार करून घेते. सारण थोडं गार झालं आहे. आता मी यात लिंबू पिळते. एक अर्धा लिंबू पिळते यात. तुम्ही लिंबाऐवजी आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता. हे लिंबाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता मी याची टिक्की रोल करून घेते. आपल्याला जितके हवेत तितके आपण टिक्की रोल करून घ्यायच्यात. बटाट्याची टिक्की करून रेडी आहे. आता आपण फ्रँकी करायला घेऊया. टिक्की मी थोडीशी शॅलो फ्राय करून घेते तव्यावर. आपल्याला ही दोन्ही बाजूनी छान फ्राय करून घ्यायची आहे. तुम्ही याच पद्धतीने आपण सगळे टिक्की जे आहेत ते परतून घेणार आहोत. आता फ्रँकीला लागणारी जी टॉर्टिला किंवा जे पोळ्या आहेत ते आपण करून घेऊया. त्या हिशोबाने आपण पिठाचा गोळा काढूया आणि मी आता हे लाटून घेणार आहे. हे आपण आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा थोडंसं पातळ लाटणार आहोत. हे बघा, ही पोळी चांगलीच पातळ लाटून घेतलेली आहे मी आणि ही आता लाटून ऑलमोस्ट रेडी आहे. आपण हे भाजून घेऊया तव्यावर. आता ही आपण दोन्ही बाजू भाजून घेणार आहोत तेल लावून. लक्षात घ्यायचं तवा चांगला गरम असला पाहिजे भाजताना. ही भाजून झाली आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचे सगळे सुद्धा भाजून घेणार आहोत. फ्रँकी करायसाठी टॉर्टिला किंवा पोळी तयार आहे. आता ह्याला आपण असेंबल करून घेऊया. आता आपण करून ठेवलेले जी पोळी आहे ती घेतली आहे मी. यावर मी आधी पुदिन्याची चटणी पसरते. आपण आपल्या टेस्टच्या हिशोबाने चटणीची क्वांटिटी कमी जास्ती करू शकतो. तुम्ही याच्यात लाल मिरची आणि लसणीची चटणीसुद्धा लावू शकता. आता यात मी एक चमचा चीज स्प्रेड घालते. चीज स्प्रेड पण आपण आपल्या टेस्टच्या हिशोबाने कमी जास्ती घालू शकतो. याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे पोळीवर पूर्ण. आता आपण करून ठेवलेली टिक्की कॅप्सिकम, बीटरूट आणि गाजर भाज्या आपण आपल्या आवडीच्या हिशोबाने घालू शकतो. बारीक चिरलेली कोथिंबीर बटाट्याच्या सारणात सुद्धा घालता येते, पण मी आता ह्याच्यावरनं घालते आहे कारण
कोथिंबिरीचा जो कच्चा फ्लेवर असतो तो खूप छान लागतो. आता आपण ह्याला फोल्ड करून पुन्हा एकदा परतून घेऊया. हे मी आतल्या बाजूला टक करते. तुम्ही इथं बघू शकता. हे बघा, हे मी आतल्या साईडला टक केलेलं आहे. आता मी हे तव्यावर परतून घेते. आपण हे तूप, तेल किंवा बटर काहीही घालून दोन्ही बाजूनी छान गरम कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे ह्याला. हे कुरकुरीत जर झालं तर ह्याची टेस्ट छान येते. आता हे भाजून झालं आहे आपलं. मी काढून घेते आणि याच पद्धतीने आपण बाकी भाजणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.